वैशाली चिंद्रावार. आता लग्न होऊन वैशाली जितेंद्र मत्सावार. माझे मिस्टर डॉक्टर आहेत आणि मुलगा आता IIM रायपूरला लागलेला आहे, BTech झालेलं आहे त्याचं, आणि मुलगी CA फायनलला आहे. मित्रांनो, आतापर्यंत आम्ही म्हणजे 12वीच्या वर्गामधून डायरेक्ट आज आलोय वर्गामध्ये. आतापर्यंत आमचं आयुष्य म्हणजे फक्त आता स्वयंपाक काय करायचा, दुपारी काय करायचं, संध्याकाळी काय करायचं, उद्या कोण येणार आहे, आता कोण आजारी आहे, याच्या व्यतिरिक्त आमच्या डोक्यामध्ये काहीही नव्हतं. आमची मुलं तर मला म्हणतात की तू शाळेत गेली होतीस की नाही मम्मी, कारण शाळेमध्ये फक्त अभ्यास करायचा, घरी गेल्यानंतर आईने सांगितलेली कामं करायचे. आम्हाला कोणता मुलगा वर्गात होता हे आज आठवत नाहीये, कारण आम्हाला आठवत नाही आम्ही कोणत्या मुलाशी बोललो होतो. मी जेव्हा विचार करते की आता बालाजी मला लक्षात येतो, गणेश आलाय लक्षात आणि राजेश भैया आलेत लक्षात. बाकी तर कोणी मुलं माझ्या लक्षात कधी आलेले नाहीयेत. हा, मैत्रिणींचे भाऊ म्हणून अरुणामुळे रोहिदास भैया असतील, दुसरे जण असतील ते माहिती झाले, पण आम्ही स्वतः कधी कोणत्या मुलाला बोलले हे मला अजूनही माहिती नाहीये. आता बोलला असेल तुम्हाला तर तुम्हाला माहित असेल, तर आम्हाला माहिती नाहीये. तर असं आनंदी आयुष्य काय आहे हे आम्ही आमच्या मुलांकडूनच शिकतोय, की ते कसं जगतात. छोटी छोटी मुलं सुद्धा कसं प्रश्न करतात. आम्ही आई वडिलांना काही म्हणायलाच घाबरायचो, की काही पाहिजे ते वस्तू मागायला सुद्धा घाबरणारे आम्ही. मग आम्ही काय सांगणार आहेत त्यांना. मुलं तर आमची स्वतःहून शिकलेले आहेत, जे पण काही त्यांच्या आयुष्यात झालेले आहे ते स्वतःहून शिकलेले आहेत. पण आपल्याला वाचनाची आवड होती. मला अजूनही लायब्ररीच्या सरांसाठी थांबून त्यांचं सिग्नेचर घेऊन पुस्तक घ्यायचं, हे एक लायब्ररीची सगळ्यात चांगली आठवण आहे. आणि मला एकदा सांगितलं होतं, साहिर अण्णाभाऊ साठेची जयंती होती आणि सर म्हणले की काहीतरी मुली तुम्ही प्लीज भाषण द्या 2 मिनिटं. मी नाही, सरांनी जबरदस्ती माझं नाव लिहून घेतलं आणि 12वा-14वा नंबर माझा. कोणीच अगोदरची नाहीये, मलाच पहिल्यांदा बोलवलं. आता जे आपण कुणाचं तरी ऐकून पण काहीतरी मुद्दे ऍड करू असं मनात येत असतं ना, ते आता तिथं गेल्यावर तर माझी सुसाट एक्सप्रेस आणि मी जाऊन बसले. म्हणजे इतकं भीती आपल्या मनामध्ये असते कोणत्या पण गोष्टीची. आणि आम्ही जॉईंट फॅमिलीत असल्यामुळे आम्हाला तर जे घरचे लोक सांगतात ते डोळे बंद करून चालायचं, एवढंच आम्हाला माहिती होतं. त्याच्याने वाढ आमची झाली नसेल, पण आम्ही मागे पण गेलो नाही. आम्ही जिथं आहे तिथंच राहिलो. भलेही कोणासोबत म्हणजे कधी हे केलं नाही, स्पर्धा केली नाही आम्ही आमच्या जीवनामध्ये, आणि आम्ही स्वतःला कधी मोठं पण समजलं नाही. आज जे पण काही आम्ही आहेत ते खूप साऱ्या चुका करून आहेत. आम्ही चांगलं काय केलंय तर आम्ही फक्त मोठ्या माणसांचं ऐकलंय, हे माझ्या जीवनामध्ये लक्षात येतं. आणि आता सुद्धा आमची मुलं म्हणतात चुका करा पण स्वतः पायावर उभं राहा. असं दुसऱ्यांचं ऐकून हे मोठे होते म्हणून मोठे म्हणायचं नाही, काहीतरी अनुभव घेऊन त्यांना मोठं म्हणायचं. असं जेव्हा सांगतात तेव्हा कळतं की आम्ही मुलांना काही शिकू शकलो नाही. फक्त इंग्लिश मीडियममध्ये टाकलं आणि तू त्या स्पर्धेमध्ये जा, हे अचीव कर, ते अचीव कर, त्याच्यानंतर तुला हे एवढं मिळणार आहे हेच सांगितलं. पण आज समजते की जगणं काय आहे. जे आपण या शाळेमध्ये शिकलोय आम्हाला काहीही येत नव्हतं. म्हणजे मी तर स्वतःला सगळ्यांना सांगते, इंग्लिशचे तर आन्सर पाठ करून मी पास झालेली आहे. मी 11वी-12वी सायन्स घेतलं आणि तेव्हा समजलं की ही आपल्या बसची बात नाहीये, ते सोडलेलंच बरं. आणि लग्नानंतर BA आणि MA केलं. माझे मिस्टर हमेशा मला म्हणतात एवढं चांगलं येत असताना का सायन्सला गेली. मी मला कळलंच नाही सायन्स काय, माहिती नाही. जा म्हणले तर गेलं. जे मैत्रीण चालली तिथं जायचं. हा आमचा सगळ्यांचं हे होता. माझी मुलं आता सुद्धा म्हणतात आपल्याला काय करायचं ते आपण ठरवायला पाहिजे, पण ती कुवतच आपल्यामध्ये नसेल तर आपण बघूनच करणार ना. आणि आम्हाला कुणाचं बघून करण्यात कधीच कमीपणा वाटलेला नाहीये. आज पण आमचे जे पण मैत्रिणी छान आहेत आम्ही त्यांचं बघूनच शिकत आहेत. तर माझ्या मित्रांनो, तुम्हाला एकच सांगते, आता इथून तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. सगळेजण आता 50च्या जवळ आलोय तर आपल्या जीवनामध्ये खूप काही चांगल्या गोष्टी झाल्यात त्याचीच उजळणी करा. सगळं वाईट काढून टाका इथून आणि खूप चांगले हेल्दी आयुष्य जगा. आता मुलांची लग्न करायचीच आहेत सगळ्यांना, कोणीही मुलांना तसं ठेवणार नाहीये, पण
ते करत असताना आज मुलांची मतं घेणं फार गरजेचं झालंय. उद्या चालून जर आपल्याला काही त्रास नको असतील तर नक्की मुलांना विचारा, कोणाच्या मतील त्याच्याकडे मागवू द्या, पण त्याच्या मनावर करा, एवढं मला वाटतं. आम्ही असं बोलत राहिलं, काही फोटो टाकले, तुम्ही आम्हाला ह्या ग्रुपमध्ये ऍड केलं, पण तुम्हीच बोलता. मग आम्ही नंतर एक जण कमी होत गेलो. तुम्ही थोडंसं तरी मुली आहेत ह्या ग्रुपमध्ये असं राहा, तुमचा एक वेगळा ग्रुप करा आणि मुलींसोबतचा एक ग्रुप ठेवा. म्हणजे काय, कुणाचे मुलांचे लग्न व्हायला लागले, कुणाचं काही होतंय तर आपल्याला लक्षात येतं की बाबा हे आपल्या क्लासमेट्सचं हे झालेलं आहे. कोणता पण क्लासमेट समोर लिहिलं की मी इथं आहे, नायगावला आहे, त्यांनी काहीच लिहायची गरज नाही. पण दुसरीकडे कुठं आहे ते, आता माझं माधवसोबत बोलणं झालं, बालाजी सोबत बोलणं झालं, तर असं वाटतच नव्हतं की मी पहिल्यांदा यांच्याशी बोलते. एकदम म्हणजे येऊन गेलेला आहे बालाजी. माझ्या मिस्टरांना एवढं कौतुक वाटलं. मी म्हणलं बघा, आमचे मित्र काहीही फॅसिलिटी नसताना एवढ्या मोठ्या पोस्टवर गेलेले आहेत. किती कौतुकास्पद गोष्ट आहे आपल्यासाठी. आणि आम्ही जरी घर सांभाळलं असलं तरी आम्हाला कोणताही कमीपणा वाटत नाही. माझ्या सगळ्या मैत्रिणी म्हणतात सगळ्यात मोठं काय असेल तर घर सांभाळणं आहे. आता जसं पुढे तुम्ही मुलांना शिकवताल, मुलींना शिकवताल, तेव्हा त्या मुलांना समजेल की घर चालवणं म्हणजे किती मोठी गोष्ट आहे. आता 2 वेळेचा स्वयंपाक करायचं म्हणलं तरी सुद्धा स्वयंपाकाला बाई लावून बरोबर खायला मिळत नाही. ही कंडिशन आजची आहे. माझी मुलं म्हणतात मम्मी तुम्ही कसं केलेलं आहे? मी म्हणलं आम्ही हेच खाऊ घातलेलं आहे. सगळ्यांच्या घरातल्या सगळ्यांची काळजी घेतलेली आहे. आणि हे सगळ्यात मोठं प्रोफेशन आहे. जेव्हा आम्ही बाहेरच्या जगामध्ये बघतो, म्हणजे मिस वर्ल्ड झालेली मानुषी चिल्लर जेव्हा म्हणली की सगळ्यात अवघड प्रोफेशन काय आहे तर हाऊसवाईफचं आहे, की ती जे करते ते कोणतंच प्रोफेशन करू शकत नाही. त्यावेळेस स्वतःबद्दलचा अभिमान वाटतो. पण जेव्हा बाहेरच्या जगामध्ये फक्त पैशाची भाषा चालते, तिथं तुम्हाला कितीही वाटत असलं तरी तुम्ही तिथं खाली आहे. पण त्यावेळेस तुम्ही विचार न करता चालत राहा. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होणार नाही. पण जेव्हा तुम्हाला काही आयुष्यात मिळते ना, ते इतकं भरभरून मिळते की तुम्ही विचारही करू शकत नाही. एक प्रोफेशन माणूस पैसे खूप कमवत असेल, डॉक्टर एखादे कमवतात, म्हणजे पुण्य पण खूप कमवतात आणि पैसे पण खूप कमवतात. बाकी दुसऱ्या प्रोफेशनमध्ये पुण्य कमवण्याचा चान्स नाही आहे. पण तुम्ही काहीही असलात तरी तुम्ही पुण्य कमवू शकता. कुणाला ही छोटीशी मदत सुद्धा खूप मोठी आहे. आज त्यांनी एक झाड लावण्याचं महत्त्व सांगितलेलं आहे. एक झाड तर कोणी लावू शकते. तुमच्यानं जे झाड लावणं झालं ते झाड लावा. पण प्रत्येकामध्ये जी चांगली क्वालिटी आहे ना ती शेअर करत जा ग्रुपमध्ये. आता आपले योग टीचर आहेत भैया, यांनी टाकलेलं आहे. तर तुम्ही लक्षात पुढे ना सुरेश भैया, तर त्यांनी जेव्हा हे टाकलं ना, म्हणजे योगा ही इतकी छान गोष्ट आहे पण आम्हाला कधी कळली नाही. आम्हाला काय वाटलं, आम्ही घरातले कामं करतो, झालं योग झाला आमचा, चालणं झालं आमचं, व्यायाम झाला आमचा. पण तसं नाहीये. योगाने काय होऊ शकते हे टीचरच सांगू शकतात. तर आता आपण आपल्यामध्ये ज्या पण चांगल्या गोष्टी आहेत त्या ग्रुपमध्ये शेअर करायचं. माझ्या मिस्टरांचं 5 वेळेस गेट टुगेदर झालेलं आहे. मिस्टरांनी एवढंच मला ओळखतात त्यांच्या ग्रुपमध्ये, कारण आम्ही सगळ्यांशी बोलतो, सगळ्यांशी भेटल्यावर सगळ्यांना विचारतो. तर आपण हे चांगल्या गोष्टी एकमेकांसोबत शेअर करायचं आहे. मी येत असताना माझ्या वहिनी म्हणत होत्या ताई तुम्ही बोला बरं का स्टेजवर. मला भीती वाटते म्हणलं. तर माझे मिस्टर काय म्हणतात, तुला सांगावं लागेल की बस